नमस्कार. हिवाळा आला की सर्दी खोकल्याचा त्रास होतोच. थंडीचा आनंद घेताना आरोग्य कसं सांभाळायचं व सर्दी खोकला होऊ नये म्हणून काय करायचं हे सांगणार आहे. सर्दी खोकल्याचं कारण काय असतात? अशा वेळी थंड हवामान आणि कमी उबदार कपडे घालून तुम्ही बाहेर पडला की सर्दी होते. परत तुम्ही थंड पदार्थ खाल्ले, जसे की आईस्क्रीम असेल, श्रीखंड असेल, असे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा सर्दी होते. प्रदूषणामध्ये म्हणजे एखाद्या धुराच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला खोकल्याचा सुद्धा त्रास वाढू शकतो. तर कफ किंवा सर्दी झाली तर ती दाबू द्यायची नाही, ती बाहेर पडू द्यायची. तीळ तेलानं मसाज असेल म्हणजे थोडंसं तीळ तेल घ्यायचं, गरम करायचं, तीळ तेलानं पूर्ण चेहऱ्यावर थोडंसं मसाज करायचं आणि जर कफ छातीत वाटत असेल तर छातीवर पूर्ण मसाज करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्वेद घ्यायचा म्हणजे वाफ घ्यायची. आतमध्ये वाफ घ्यायची नाही आहे, छातीवर वाफ घ्यायची आणि चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे, जेणेकरून तो कफ आहे तो मोकळा होतो आणि बाहेर पडतो. कधीकधी तुम्ही अशावेळी वृक्ष स्वेदसुद्धा घेऊ शकता. थोडासा ओवा घ्यायचा किंवा वाळू घ्यायची, सुती कपड्यामध्ये घ्यायचं, त्याची पुरचुंडी करायची आणि ते तुम्ही स्वेदनासाठी छातीवर किंवा चेहऱ्यावर वापरू शकता. तर ते तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यानंतर नस्य करू शकता म्हणजे अणुतेल असेल त्याचे नाकामध्ये 2 थेंब तुम्ही टाकू शकता किंवा तीळ तेल, साधं तीळ तेल घेऊन नाकाच्या जरी सुरुवातीला लावलं तरी त्याचासुद्धा तुम्हाला कफ निघण्यासाठी फायदा होतो. 1 कप पाण्यामध्ये आलं, लवंग, तुळशीची पाने, गूळ टाकून त्याचा चहा करू शकता किंवा उकळून गरम पिऊ शकता. यामुळे सर्दी आणि घशाच्या खवखवीला तुम्हाला आराम मिळेल. गुळवेलीचा काढा घेऊ शकता. थोडंसं सीतोपलादी चूर्ण जे आहे ते मधासोबत घेऊ शकता.